सुंदर आयोजन या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. फटका लाजवाब आहे. वॉट शॉट. काय सुरुवात आहे मेगा फायनलची. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू जातोय सीमारेषा पार. धावा मिळते 4 येस डीच्या. मध्ये अपेक्षित असतं तेच मात्र या ठिकाणी घडला. पहिल्या चेंडूवर मोठा हल्ला मात्र चढवला. चौकार आपल्याला पाहायला मिळाला. पण तदनंतर मात्र कमबॅक केला गोलंदाजाने आणि विकेट मात्र या ठिकाणी प्रस्थापित केले. चांगली कॅच त्या ठिकाणी स्वतःला ऍडजस्ट केलं आणि नक्कीच या ठिकाणी झेल प्रस्थापित फार सुरेखरित्या करण्यात आला. 2 चेंडू 4 धावा आणि 1 विकेट. काय पाहायला मिळते. काय मेगा फायनलचा ड्रामा नक्कीच मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतो. येस डीचे. पुढील चेंडू प्रगती पथावर असेल. हलक्यारित्या चेंडू खेळून काढलाय. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. स्ट्राइक एंडवर आपण अभिजितला पाहतो. स्ट्राइक एंडला आशिष, नॉन स्ट्राइक एंडला अभिजित. फारक सुरेख फटका. आशिषच्या बॅट मधून मात्र चेंडू जातोय सीमारेषा पार. धाव नक्कीच फारक सुरेख यष्टिरक्षण त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला. फार ऍक्टिव्हनेस नक्कीच आपल्याला पाहायला मिळतो. नक्कीच शेवटचा चेंडू मार्गस्थ. नक्कीच खोलवर टप्प्याचा चेंडू होता. अलंदी कार्पेट खेळून काढलाय. कव्हर्सला क्षेत्ररक्षक असतील. एका हाताने अडवण्याचा प्रयत्न यशस्वी. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. या धावफलकाचा जर आपण विचार केला तर धावफलकावरती 10 धावांची नोंद नक्कीच या ठिकाणी नोंदवली गेली. पहिलं षटक 10 धावांचं 1 गडी त्याच्यामध्ये नक्कीच बाद झालं. येस डीजे.
14 धावा फलकावरती नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. चांगली फटकेबाजी नक्कीच या ठिकाणी. माइंडसेट मात्र क्लिअर आहे. निलेशने जे सांगितलं होतं जायचंय खेळायचं आणि फक्त मारामारी करायची आणि तोच माइंडसेट मात्र नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. अलॉंग दी कार्पेट चेंडू खेळून काढला. एका धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी एक धाव नक्कीच एकवडल्या. आशिषची कामगिरी मात्र या ठिकाणी फारच चांगली आहे. कारण अद्याप आपण विचार करतोय प्रत्येक मॅच मध्ये आपल्या बॅट मधून जास्तीत जास्त धावा आपल्या संघासाठी कशा उपयुक्त ठरतील यासाठी मात्र नक्कीच प्रयत्न त्याच्या बॅट मधून चालू असतात. 7 मात्र मिळाली आहे. झेलची संधी. झेलचा लाईट ड्रॉप. फार सुरेख या ठिकाणी झेल घेण्याची संधी होती. कव्हरच्या डोक्यावरून माझ्या मध्ये बॅट्समनला खेळायचं होतं पण बॅट मात्र थोडीशी या ठिकाणी फिरली आणि पॉइंटच्या हातामध्ये झेल मात्र गेला होता जवळजवळ. कोलवाडाबाचा चेंडू. 2 धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जाईल का? एकच धाव. एका धावेच्या साह्याने धावफलक पुढे सरसावेल ते म्हणजे 17 या आकड्यावरती. 70 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. फटका लाजवाब आहे. आउटफील्ड देखील फास्ट आहे. चेंडू जातोय सीमारेषा पार. अभिच्या बॅट मधून. एकविसावा फलकावरती 21 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. लास्ट बॉल उडवलाय. फटका चाललाय सीमारेषा पार. अजून एक गणगती प्रार. येस डीजे. पंचवीसावा धावफलकावरती नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. मॅन्डेटरी पॉवर प्लेची 2 षटकं मात्र या ठिकाणी समाप्त झाली आहेत. फारच चांगला चेंडू. अप्रतिम चेंडू या ठिकाणी नक्कीच फेकला गेला. आशिषकडे मात्र याचं उत्तर नव्हतं. चोख प्रत्युत्तर मात्र नक्कीच पुढील चेंडूवर दिलं जाईल पण हा मात्र चेंडू कौतुकास्पद आहे. अप्रतिम गोलंदाजी त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या चेंडूवरती चांगला कमबॅक. कल्याण रेडिओलॉजी संघाला आपण पाहतो एका बाजूला पाहतोय बदलापूर अव्हेंजर्सचा संघ. फारच चांगला मुकाबला नक्कीच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. लाजवाब स्ट्रोक. पॉइंटच्या डोक्यावरून मात्र खेळून काढला होता. तिथे आउटफील्ड स्लो आहे. आउटफील्ड स्लो जरी असली तर चेंडूला मात्र तेवढा वेग आहे की तो चेंडू मात्र ट्रॅव्हल सहजरित्या होईल. मी म्हटलं आशिष चोख प्रत्युत्तर देईल आणि ते चोख प्रत्युत्तर दिलाय. हा येतोय दणदणीत खणखणीत चौकार. एकोणतीसावा धावफलकावरती नक्कीच आशिषचा विचार केला तर ही इज नाव डीलिंग इन ओनली बाउंड्रीज. बाउंड्रीज मध्येच डील करत असताना नक्कीच आशिष आपल्याला पाहायला मिळतो.
हा मात्र हल्ला चढवलाय, क्षेत्ररक्षक झेल खाली असतील. इझी ॲज यू लाईक. फलंदाज झालाय बाद, हवेत फटका आणि आपली विकेट मात्र बाहेर गेली, पण चांगली कामगिरी त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळाली. फलंदाज बाद होतोय, विकेटचं पतन, फलंदाज झालाय बाद. यस टीजा. नक्कीच खोलवर टप्प्याचा चेंडू खेळून काढला. एकच धाव, एका धावेच्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचेल ते म्हणजे 30 या आकड्यावरती. तिसरा टप्पा नक्कीच या ठिकाणी पार होत असताना पाहायला मिळतं. चांगली बॅटिंग त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. अभिजितला पाहतोय, मोठा फटका खेळला, फटका बराच काळ हवेमध्ये. क्षेत्ररक्षक जेल खाली, जेल झालाय ड्रॉप. ज्या वेळेला जी पोझिशन मात्र होती झेल खाली, ती मात्र त्याच वेळी समजली, कारण पोझिशन क्रिएट केली नाही. याच्या अगोदरचा झेल जर आपण मिड विकेटवर पाहिला तर सुखरूप हात आपण नक्कीच त्या ठिकाणी पाहिले, पण या ठिकाणी मात्र नक्कीच झेल सुटताना पाहायला मिळतो. मोठी विकेट या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळाली असती. अभिला जर आपण माघारी परतवलं असतं तर धावफलकावरती 32 धावांची नोंद नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळते. आता मात्र पंचाकडे लाऊड अपील असेल. डॉट चेंडूची सांगता नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. बत्तीसावा धावफलकावरती. निहारला आपण पाहतो. चांगला फटका, क्षेत्ररक्षक मात्र नक्कीच त्या ठिकाणी पेट्रोलिंग करत असताना डीप स्क्वेअर क्षेत्रामध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, धावचीची संधी, 2 धावा एकवटण्यामध्ये यश संपादित झाला. फटका बराच काळ हवेमध्ये, झेल घेण्याची संधी आणि झेल मात्र या ठिकाणी नक्कीच ड्रॉप झालाय. क्षेत्ररक्षक मात्र नक्कीच कव्हर करतील, पाठवून 2 धावा एकवटण्यामध्ये यश संपादित केला. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट नक्कीच आपल्याला पाहायला मिळालं. लॉन्च पॅड मधून नक्कीच रॉकेट मात्र वर लॉन्च केलं होतं, पण मात्र लँड सेफ झालं नो मॅन्स लँड क्षेत्रामध्ये. चांगला फटका नक्कीच खेळून काढला अलॉंग दी कार्पेट आपण पाहतोय. परत एक धाव घेण्याची संधी. धावफलकाचा जर आपण विचार करतो तर धावफलकावरती धावांची नोंद अद्याप 38वा धावफलकावरती. उर्वरित खेळ मात्र नक्कीच 9 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल इथून पुढे. 9 चेंडूंमध्ये कशा प्रकारे जास्तीत जास्त धावा एकवटला जातील, कारण बँकमध्ये विकेट देखील, फलंदाजी देखील खोलवर आहे, तर 9 चेंडूमध्ये हल्ला बोल करावा लागेल. डॉट चेंडू, एक डॉट चेंडू मात्र इथून पुढे मोती समान असेल.
कारण फारच चांगली गोलंदाजी निहारच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला अद्याप पाहायला मिळाल्या. 38 38 रन्स ऑन द स्कोरबोर्ड. अजून उर्वरित 8 चेंडूंचा खेळ म्हणजे या षटकातील 2 चेंडू आणि पुढील शेवटच्या षटकातील मात्र 1 चेंडू. फटका बराच काळ हवेमध्ये. चेंडू नोमॅन्स लँड मध्ये पडेल. 2 धावेचा प्रयत्न. 2 धावा एकवटला जातील का? 2 धाव्या पळाव्याच लागतील. येस, फलंदाज झालाय बाद. विकेटचा झालाय पतन. एक जाव या ठिकाणी नक्कीच काउंट होईल. 39 धावा फलकावरती नोंदवल्या जातील. 39 रन्स ऑन द स्कोरबोर्ड. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येणं गरजेचं होतं, कारण ज्या वेळेला तुम्ही धावून स्ट्रेन तुमची कमी होते त्यावेळेला नवीन फ्रेश फलंदाज येऊन मोठे फटके नक्कीच खेळू शकतो. शेवटचं षटक नक्कीच या ठिकाणी पेंडिंग असेल आणि शेवटच्या षटकामध्ये कशा प्रकारे हाणामारी केली जाईल हे नक्कीच पाहणं तितकंच गरजेचं असेल. 41 धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात आणि 41 धावांमध्ये किती धावा ऍड केल्या जातील हे प्रश्नचिन्ह नक्कीच मनामध्ये असेल. फारच चांगली कामगिरी या ठिकाणी दोन्ही फलंदाज पार पाडत असताना नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. असं म्हणतात ना, संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं की जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच झाला पाहिजे. समोरच्या प्रतिस्पर्धी संघाला वाटलं पाहिजे की आपण अशा प्रकारे जिद्द या ठिकाणी नक्कीच दाखवली आणि ती जिद्द मात्र कशा प्रकारे या ठिकाणी प्रतिस्पर्धी संघ दाखवतो हे नक्कीच पाहावं लागेल. डॉट चेंडूची सांगता या ठिकाणी मिनी कमबॅक म्हणावा लागेल, कारण एक डॉट चेंडू या ठिकाणी फार महत्वाचा. फटका बराच काळ हवेमध्ये आणि क्षेत्ररक्षक मात्र नक्कीच पॅट्रोलिंग करत असताना उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केडीला आपण पाहतो. डॉट चेंडूची सांगता नक्कीच आपल्याला पाहायला मिळत्या. फलकावरती फटका बराच काळ हवेमध्ये. झेल घेण्याची संधी या ठिकाणी. झेल घेण्याच्या नादामध्ये इथे मात्र 4 धावा. चौकार आला. नक्कीच चौकार गेला तो देखील समजला नाही, पण आपल्याला मात्र 4 धावा पळून काढायच्या आहेत हे मात्र डोक्यामध्ये होतं आणि नक्कीच आपण पाहिलं चौकार आला. कॅच घ्यावी की न घ्यावी या मनस्थितीमध्ये मात्र झेल ड्रॉप झाला. आज चेंडू जर अडवला असता तर मात्र इथे रिझल्ट काहीतरी वेगळा पाहायला मिळाला असता. मे बी आपल्याला 1 किंवा 2 धावा नक्की स्कोरबोर्डवर. एक धावेसाठी म्हणतात ना, परीक्षेत एका गुणाला राजकारणात एका मताला, परीक्षेत एका गुणाला, राजकारणात एका मताला आणि क्रिकेटमध्ये एका धावेला फार महत्व आहे. आणि एक धावेसाठी हे केलेले प्रयत्न
मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. 47वा धाव फलकावरती. असं आपण म्हणतो कधी कधी एक एक धावेने काय फरक पडतो, एक एक सिंगलने काय फरक पडतो, त्याला विचारा जो सुपर ओव्हर मध्ये सामना गेल्यानंतर तो सामना जो हरतो त्याला एक एक धावेचं महत्व त्या त्या वेळी समजतं. एक एक धाव फार महत्वाची आहे मित्रांनो. क्रिकेट असो आणि एक एक मिनिट आपल्या आयुष्यात देखील महत्वाचं आहे. कशा प्रकारे आपण कुठच्या दिशेने ते एका मिनिटाची वाटचाल करतोय, एका मिनिटामध्ये कशा प्रकारच्या प्रोडक्टिव्ह ऍक्टिव्हिटीज करतोय. नक्कीच असो मॅच मध्ये मात्र आता रंगत नक्कीच आपल्याला पाहायला मिळत्या. फारच सुरेख मॅच रंगताना. खोलवर डप्प्याचा चेंडू नक्कीच खेळून काढला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा तर एकवडला जातील, तिसरी धाव एकवडली जाईल का? षटक क्रमांक 5वा या ठिकाणी समाप्त झाला आणि 5व्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 49 धावा आणि आव्हान असेल ते म्हणजे तब्बल 50 धावांचा. काय फाईट केला. ज्या वेळेला सुरुवातीच्या 2 ओव्हर मध्ये 25 धावा होत्या, त्याच्यानंतर 3 ओव्हर मध्ये फक्त 25 धावा खर्च केल्या. थोडासा स्टेप बॅक घेतला अवेंजर संघाने, पण आपल्या कामगिरीमधून खुश असतील. कारण ज्या वेळेला तुमच्या बँक मध्ये योगेश सारखा गोलंदाज असतो, राजेश, तदनंतर आपण इन ऍक्शन मध्ये चंद्रेशला आपण पाहतो. नक्कीच चांगली कामगिरी या ठिकाणी म्हणावी लागेल. नक्कीच थोड्याच वेळात सेकंड इनिंगला सुरुवात होईल. सेकंड इनिंग निर्णायक इनिंग नक्कीच ठरेल का? 30 चेंडू आणि 50 धावांचं आव्हान आहे. या 30 चेंडू मध्ये कशा प्रकारे फेस केले जातील हे 30 चेंडू हे नक्कीच आपल्याला थोड्याच वेळात समजेल. कोण जिंकेल आणि कोण हारेल तत्पूर्वी आपण ऐकूया एक सुमधुर संगीत मराठी तडका.
तो पहिल्या चेंडूवर जिथे चौकार आला होता त्या चेंडूवरती मात्र आता डॉट आलाय. तो डॉट मात्र नव्हता, तो मात्र आता एक धाव कन्वर्ट झाली. फायनल मध्ये जी जिद्दोजहद मी म्हटली होती ती जिद्दोजहद पूर्णपणे पाहायला मिळत्या. फारच चांगला बॅटल या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळेल, याच्यात काही दुमत नाहीये. एक धाव नक्कीच या ठिकाणी एकवडली गेली. एक धाव. दुसरा चेंडू मार्गस्थ. फटका लाजवाब आहे, पण तेवढा सुरेख झेल. काय झेल टिपलाय, फलंदाजाला माघारी परतावं लागतंय. अभिषेक नाव त्या क्षेत्ररक्षकाचं आणि फार अप्रतिम झेल टिपला गेलाय, फार सुरेख. हेलो नक्कीच गॅप शॉट सिलेक्शन. आउटफील्ड भरपूर फास्ट आहे. चेस असेल फिल्डर साठी, उचलतील फेकतील तोपर्यंत धावा किती? 2 धावा नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. फार सुरेख. आणि हे पळतायत अशा कारणामुळे, कारण ऑगस्ट मध्ये एम्पायर सायकलिंग कॉम्पिटिशन नक्कीच या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे. तर नक्कीच टाळ्या झाल्या पाहिजेत, प्रत्येकाने नक्कीच सहभाग घ्यायचा या स्पर्धेमध्ये. जसं क्रिकेट आपण घेतो तसं पावसाळ्यामध्ये सायकलिंगची कॉम्पिटिशन मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. वाईटचा इशारा आलाय. आणि फारच चांगली संकल्पना नक्कीच एम्पायरच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. धावफलकावरती धावांची नोंद झाली अद्याप 4 धावा. फटका लाजवाब. क्षेत्ररक्षक आहेत, मेहनत करावी लागेल. शशांकला पाहतोय, उचलतील फेकतील तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा एकवटला जातील. फारच सुरेख अप्रतिम क्षेत्ररक्षण, पण 2 धावा मात्र रोखू शकले नाहीयेत. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी नक्कीच आपण पाहतोय. धावफलकावरती धावांची नोंद झाली ती म्हणजे 6 धावा. मोठा फटका खेळलाय. गॅप शॉट सिलेक्शन. अजूनही चेस ऑन असेल, पळावं लागेल, मेहनत करावी लागेल. उचलतील फेकतील तोपर्यंत मात्र पुन्हा धावा मिळतील 2. मस्त फिल्डिंग डॉक्टर कुणाल यांची. नक्कीच चांगले प्रयत्न या ठिकाणी नक्कीच केले जातात. आणि अद्याप आपण विचार करतोय तर 2-2 धावेनी मात्र या ठिकाणी विजयाच्या दिशेने मात्र पुढे 2-2 पावलं टाकत असताना आपल्याला पाहायला मिळतो. जोरदार अपील केलेली आहे कीपरनी. नक्कीच लाऊड अपील असेल. पंचांकडे अपील मात्र पंचांचा निर्णय अंतिम राहील. स्कोर 6 ना 8 रन. 8 रन झालेले आहेत. दिनेश यांची उत्कृष्ट बॉलिंग. चांगली गोलंदाजी आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. इथे मात्र जर पहिल्या षटकाचा जर आपण विचार करतोय तर पहिल्या षटकामध्ये धावा आल्या त्या म्हणजे 8 धावा. आणि जर आपण प्रतिस्पर्धी संघाचा त्यावेळेला जर विचार केला तर त्यांच्या माध्यमातून 11 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 3 रन शॉट पहिल्या षटकामध्ये. दुसऱ्या षटकामध्ये नक्कीच 14 धावा एकवडण्यात आल्या होत्या. तर या षटकामध्ये योगेश किती धावा एकवडला जातील हे नक्कीच पाहणं गरजेचं असेल.
24 बॉल मध्ये 24 चेंडू 42 धावांची इथून पुढे गरज असेल. योगेश तयार. डॉट चेंडू नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. रिव्हर्सचा फटका खेळायचा होता. या स्टेजला नक्कीच जर विचार करावा लागेल तर 20 क्षेत्रामध्ये तुम्हाला फलंदाजी करावी लागेल. समोर जास्तीत जास्त स्ट्राईक करावं लागेल. मागे जर खेळाच्या प्रयत्नामध्ये 2 ते 3 डॉट चेंडू फेकण्यात आले तर मात्र कुठेतरी विजयाच्या दिशेने वरचढ आपल्याला प्रतिस्पर्धी संघ पाहायला मिळेल. चांगला फटका त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव. योगेश तयार. फटका बराच काळ हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक झेलची घेण्याची संधी. फारच चांगली गोलंदाजी त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. म्हणतात ना, जो उड़ने का शौक रखते वो गिरने का खौफ नहीं रखते. मंजिल ना मिले ये तो मुकद्दर की बात है, लेकिन हम कोशिश भी ना करें ये तो गलत बात है. प्रयत्न करावे लागतील आणि प्रयत्न या ठिकाणी नक्कीच करत असताना आपल्याला प्रतिस्पर्धी संघ पाहायला मिळतो. फारच चांगली या ठिकाणी झेलबाद करण्याची संधी होती. संधी मात्र या ठिकाणी गमावताना प्रतिस्पर्धी संघ पाहायला मिळतो. एकच जाव या ठिकाणी अद्याप आपण विचार केला तर 11 धावा. अलंग गारपेट चेंडू खेळून काढलाय. एका दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी झेलबाद करण्याची संधी. फलंदाज झालाय बाद. विकेटचा झालाय पतन. एसटी गॅप शॉट सिलेक्शन. क्षेत्ररक्षक आहेत का? नक्कीच उचलतील फेकतील तोपर्यंत नक्कीच 2 धावा एकवटला जातील. फारच चांगला फटका त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळतो. 2-2 धावेला या ठिकाणी नक्कीच महत्व दिलं जातं. धावफलकाचा जर आपण विचार करतोय 14 धावा धावफलकावरती नक्कीच पाहायला मिळतात. इथून पुढे धावांचा जर आपण विचार करतोय तर 18 चेंडू आणि 36 धावांची गरज या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. तब्बल सरासरीचा जर आपण विचार करतो तर 12.00च्या सरासरीने इथून पुढे धावा कुटाव्या लागतील. 18 बॉल 36 रन आवश्यकता. बॉलर आहे चंद्रभूषण. हॅलो. यस धन्यवाद. नक्कीच एक अनाउन्समेंट असेल. जे एम्पायर सेंट्रमला व्हिजिट देऊ इच्छू शकतात त्यांना देखील एक स्पेशल सुविधा फक्त डॉक्टरसाठी एम्पायर सेंट्रम यांच्या माध्यमातून नक्कीच दिली जाईल. जे फक्त व्हिजिट करू शकतात किंवा ज्यांना करायची इच्छा आहे त्यांच्यासाठी नक्कीच एक स्पेशल अटेन्शन आणि स्पेशल सुविधा नक्कीच त्या ठिकाणी उपलब्ध करून दिली जाईल एम्पायर सेंट्रमच्या माध्यमातून. चंद्रभूषण. चंद्रेशला आपण पाहतो. फटका लाजवाब आहे. क्षेत्ररक्षक आहे डीप मिड विकेटला.
एकच धाव त्या ठिकाणी माझ्या मध्ये मिळेल. चंद्रेशला म्हणावा थ्रोफेकी फारच खराब त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळाली. थ्रोफेकी जर चांगली असती तर एक धाव 2 धावेमध्ये कन्वर्ट झाली नसती. फार जिद्दोजहद चालू आहे. मॅच अजूनही ऑन आहे. मॅच संपलेली नाही आहे. शेवटचा चेंडू पर्यंत ही मॅच जाईल याच्यात काही दुमत नाही आहे. कारण फार अप्रतिम मॅच रंगत असताना मैदानाच्या आतमध्ये काटेकी टक्कर रोमहर्षक असा सामना प्रेक्षकांना देखील पाहायला मिळतोय. व्हॉट अ मॅच. 17 चेंडू आणि 34वा कट केलाय. क्षेत्ररक्षक आहेत. मिस फिल्डिंग होईल. चेंडू मात्र ट्रॅव्हल होईल. चेंडू देखील थांबणार नाही. चौकारावर नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. एकच धाव त्या ठिकाणी असेल. एक धावेसाठी केलेला प्रयत्न मात्र ज्या वेळेला ट्रॉफी हातात उचलेल त्या वेळेला मात्र तो नक्कीच आठवेल. कारण जो इथे प्रयत्न मात्र जास्त करेल ना त्याच्याकडे ती पहिल्या नंबरची ट्रॉफी नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. फटका बराच काळ हवेमध्ये आहे. शशांक झेल खाली झेल घेण्याची संधी. या ठिकाणी दुसरा धावेचा प्रयत्न. मस्त मस्त प्रयत्न. चांगले प्रयत्न नक्कीच कौतुकास्पद असतील. कारण मस्त प्रयत्न. ग्राउंड कव्हर करायचं होतं आणि ग्राउंड शुक्लाजी कव्हर मस्त करून प्रयत्न. झेल खाली देखील पोहोचले होते. फटका लाजवाब आहे. क्षेत्ररक्षक मात्र नक्कीच तिथे आपण योगेशला पाहतो. उचलतील फेकतील तोपर्यंत दुसरा धावेचा प्रयत्न 2 धावा तर रोखू शकणार नाहीयेत. ग्राउंड फारच मोठा आहे त्या कारणामुळे 2 धावा नक्कीच सहजरित्या घेऊ शकतात. रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी नक्कीच चांगल्या कॅल्क्युलेटेड रिक्स, लो रिक्स आणि हाय रिवॉर्ड वाले क्रिकेट अद्याप मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. ते म्हणजे प्रतिस्पर्धी संघ कल्याण रेडिओलॉजिस्टच्या माध्यमातून. रन पण सांगून द्या. 25वा धावफलकावरती नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. चांगला फटका त्या ठिकाणी नक्कीच क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव त्या ठिकाणी एकवट मस्त फिल्डिंग काका. एक धाव 26वा धावफलकावरती. इथून पुढे गरज असेल ती म्हणजे 24 धावांची. 12 चेंडू 24 धावा. मी म्हटलं होतं 18 चेंडू मध्ये 36 धावांची गरज आहे. या षटकातील 12 धावा तर आल्यात. आता पुढील 2 षटकांची मध्ये जर 12 धावा आल्या तर मात्र नक्कीच उंच शिखराकडे मात्र वाटचाल करून जो प्रयत्न केले आहेत त्या ठिकाणी मात्र नक्कीच आपण शिखराकडे पाहू शकतो. नक्कीच 83 पिक्चर मधला एक डायलॉग नक्कीच आठवतो. तो तुमच्या दोघांसाठी फार महत्वाचा. ज्या वेळेला 183 स्कोर झाला होता एक बलाढ्य टीम समोर, वेस्ट इंडिज टीम समोर, ज्या वेळेला समोर आपण विव रिचर्ड्स, क्लेव्ह लॉइड, गोम्स, डुजॉन, गार्डनर असे फलंदाज होते. त्या वेळेला कपिल देवने सांगितलं की प्रत्येक जण म्हणत होता हा का 183 स्कोर फार कमी आहे. त्यावेळेला कपिल देवने सांगितलं की सगळ्यांना म्हणू दे की आपल्यापेक्षा चांगली बॅटिंग केली, बॉलिंग केली, फिल्डिंग केली, पण कोण असं म्हटलं नाही पाहिजे की माझ्यापेक्षा जास्त प्रयत्न या मॅच मध्ये कोणी केल्या. आणि ते प्रयत्न मात्र तुम्हाला करावे लागतील. मस्त मस्त बॉल. फारच सुरेख चेंडू नक्कीच आपल्याला पाहायला मिळतो. राजेशला आपण पाहतोय. प्रयत्नांचा खेळ आहे मित्रांनो. प्रयत्न ती परमेश्वर नक्कीच म्हटलं जातं. मैदानाच्या आतमध्ये जो जास्त जितकी मेहनत करेल
हलक्या चेंडू खेळून काढलाय फाईन लेग वर क्षेत्ररक्षक नक्कीच आपण पॅट्रोलिंग करत असताना पाहू शकतो. एक धाव त्या ठिकाणी मिळेल. एका धावेच्या साह्याने धावफलक पुढे सरसावेल. ते म्हणजे 27 या धावसंख्येवरती. फिल्डिंग आहे काकाची. 27वा धावफलकावरती नक्कीच नोंदवल्या गेलात. 10 चेंडू 23वा. बॅटची गडा लागली. एक धाव त्या ठिकाणी मस्त मिळेल. bowling. फारच चांगले गोलंदाजी त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला राजेश यांची पाहायला मिळत्या. कारण जर आपण विचार करतोय ना राजेश यांचा तर फारच दडपणाखाली ते पहिले 2 चेंडू म्हणावे लागतील. कारण मागच्या ओव्हरमध्ये 12 धावा नक्कीच एकवटला गेल्या होत्या आणि या षटकामध्ये जबाबदारी होती कमीत कमी धावा देण्याची. ती अद्याप पहिल्या 3 चेंडूमध्ये तर चांगली पार पाडली आहे. हा देखील अप्रतिम चेंडू. अप्रतिम मस्त. चेंडू. वेग जास्त नाही पण कला आहे. हातामध्ये कला आहे, मनगटात ताकद आहे, खांद्यांमध्ये जोर आहे आणि तो पूर्णपणे या ठिकाणी दाखवत असताना गोलंदाज नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. राजेश. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे जेल खाली. झेल मात्र ड्रॉप होईल पण प्रयत्न मात्र 100% त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला चलो मिळतात. ठीक आहे नीलूबाई ठीक आहे. उठा शेठ उठा नीलू शेठ. नक्कीच, वेल ट्राय. पुढे आपण पाहतो 30वा धावफलकावरती नक्कीच नोंदवला गेला. तिथून पुढे 20 धावांची गरज आहे. डॉट चेंडू. मस्त. काय गोलंदाजी राजेश केली मोहाबी. जाते राजेश यांच्या माध्यमातून. कौतुक करावं तितकं मात्र त्या ठिकाणी कमी म्हणतात ना बेहतर से बेहतर की तलाश कर, मिल जाए नदी राजाभाई. तो समंदर की तलाश जबरदस्त कर, एकदम. टूट जाता है शीशा पत्थर की चोट से, टूट जाए पत्थर ऐसे शीशे की तलाश कर. आणि ती तलाश मध्ये या ठिकाणी मात्र ते प्रयत्न नक्कीच केले जातात. फारच चांगली कामगिरी या ठिकाणी नक्कीच बदलापूर अव्हेंजर्स संघाच्या माध्यमातून नक्कीच केली जाते. जीत और हार आपकी सोच पर निर्भर करती है. मान लो तो जीत होगी और ठान लो तो जीत होगी. अजूनही 6 चेंडू मध्ये 20 धावांची गरज आहे. विचार केला तर त्या 20 धावा होऊ शकतात. हेमंत स्ट्राइक वरती. एक साफ त्या ठिकाणी दुसरा धावेचा प्रयत्न देखील केला जाणार नाही. 5 बॉल 5 चेंडू आणि 19 धावांची या ठिकाणी नक्कीच गरज आहे. शशांक सर आपण पाहतो आहे गोलंदाजी करत असताना. शशांक फटका लाजवाब. क्षेत्ररक्षक असतील पण क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर चौकार. 4 धावा. फारच चांगली बॅटिंग त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. चौकार आलाय त्याच्या बॅट मधून. नक्कीच अलॉंग दी कार्पेट चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न. दुसरा धावा एकवटले जाईल का? 2 धावा एकवटायची गरज आहे. उचलतील फेकतील तोपर्यंत सहजरित्या 2 धावा एकवटल्या जातील. फारच चांगली रनिंग बिटवीन द विकेट नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. कारण आपण म्हणतो ना क्रिकेट म्हणजे काय मित्रांनो, 6 चेंडू मध्ये एकही धाव न होणं म्हणजे क्रिकेट आणि 1 चेंडू मध्ये 6 धावा होणं म्हणजे क्रिकेट. क्रिकेट म्हणजे क्रिकेट आणि क्रिकेटसाठी चाललेली जिद्दोजहद मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 3 बॉल 15.
3 चेंडू 13 धावा पाहिजे असताना हा आलेला फटका 2 धावा एकवटला जातील का शेवटच्या चेंडूवर उमेद मात्र ट्राईल का 2 चेंडू 11 धावा इथे मोठा फटका येणं गरजेचं आहे इथे जर चौकार षटकार आला नाही तर मात्र विजयासाठी 1 वर्षाची वाट पाहावी लागेल सगळे फिल्डर्स बाउंड्री लाईनला टच आपल्याला पाहायला मिळतात 1 चेंडू 2 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे 2 चेंडू 11 धावा 2 चेंडू 11 धावा फारच बिग फाईट मुकाबला नक्कीच आपल्याला पाहायला मिळतो 2 चेंडू 11 धावा ठीक आहे जावानी या धावेने विजय मात्र या ठिकाणी निश्चित केला मस्त 1 चेंडू आणि 10 धावेची गरज असताना की आठवतं कारण रेडी स्टेडी गो हा संघ मागच्या वर्षी फायनल मधून मुकला होता आणि तो संघ आता फायनल खेळतोय 1 चेंडू 10 धावा सामना जिंकलाय तो म्हणजे बदलापूर अव्हेंजर्स संघाने जिंकलेल्या संघाचे मात्र हार्दिक अभिनंदन हारलेल्या संघाचे मात्र कौतुक एसटी जय